Hello friends, I am Mallar Shinde and you are watching Shinde's Class YouTube channel. Friends, today's video is about grammar, of course, and it is a new lesson for us and easy to understand, and it is question tag. Question tag means in Marathi we say पृच्छ प्रश्न. Now, what is the definition of question tag and how we identify and how we build question tag from the sentence, from the entire sentence. So friends, let's learn the definition. When we ask the short question to the entire statement with its help for the confirmation about sureness, then it is question tag. Means याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण दिलेल्या सेंटेन्सला एक संक्षिप्त शॉर्ट क्वेश्चन विचारतो त्याच्याच मदतीने, त्या सेंटेन्सच्याच मदतीने कशासाठी विचारतो, कन्फर्मेशन अबाउट शुअरनेस मीन्स खरे खोटेपणाची पडताळणी करण्यासाठी, देन इट इज क्वेश्चन टॅग. व्हेन वी आस्क द शॉर्ट क्वेश्चन टू द एंटायर स्टेटमेंट विथ इट्स हेल्प फॉर द कन्फर्मेशन अबाउट शुअरनेस, then it is question tag. So friends, it's easy to understand. जो छोटा क्वेश्चन आपण त्या सेंटेन्सच्या नंतर विचारतो तोच क्वेश्चन टॅग आहे with the help of the entire statement. So let's learn from the examples. Here two examples. It is true. This one is a sentence. हे एक सेंटेन्स आहे. It is true. क्वेश्चन टॅग कसा होईल? It is true, comma, isn't it? Then second, it is not right. It is not right, comma, is it? Negative sentence चा question tag. Positive sentence affirmative sentence चा question tag. Let's learn the rules of question tag. So rules of question tag. Rules of question tag. What are the rules of question tag? How we build question tag? First, write the entire statement as it is. For example, statement आहे it is true. हे स्टेटमेंट आहे, हे as it is सुरुवातीला लिहिलेलं आहे. हे स्टेटमेंट आहे ते पुन्हा आपण लिहूया. It is true. हे स्टेटमेंट आहे, as it is लिहिलं. ओके, हे उदाहरण आहे. Then use comma. Then comma यूज करायचा. Write auxiliary verb from the sentence after comma. कॉमाच्या नंतर auxiliary verb काय करायचं, यूज करायचं. कोणता आहे auxiliary verb सेंटेन्स मध्ये? is आहे. If there is nothing any auxiliary verb, then add it according to the tense. Example, simple present do does आणि simple past मध्ये did. म्हणजे जर सेंटेन्स मध्ये ऑक्झिलरी वर्ब नसेल तर टेन्सच्या अकॉर्डिंगली आपण त्या ठिकाणी ऑक्झिलरी वर्बचा यूज करायचा. फॉर एक्झाम्पल, जर सिंपल प्रेझेंट असेल तर डू डजचा अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट अँड अकॉर्डिंग टू द टेन्स यूज करायचा, आणि जर सिंपल पास्ट असेल तर डीडचा यूज करायचा जर ऑक्झिलरी वर्ब नसेल तर. नाउ फ्रेंड्स, या ठिकाणी आहे इज लिहिलेला आहे. देयरफॉर इफ सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह देन ऍड नॉट, and if sentence is negative then there is no need of not. म्हणजे सेंटेन्स जर होकारार्थी असेल, अफर्मेटिव्ह मीन्स होकारार्थी, जर सेंटेन्स अफर्मेटिव्ह असेल तर नॉट ऍड करायचा, आणि जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर नॉट ऍड करण्याची गरज नाही. मग आपण इथे ऍड करूया, नॉट ऍड केला. आणि समजा फॉर एक्झाम्पल हे सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर ते कसं ते करून दाखवतो. Then write the subject in the form of personal pronoun. नंतर याच्यातला जो सब्जेक्ट आहे, कोणता सब्जेक्ट आहे? सब्जेक्ट आहे इट. हा पर्सनल प्रोनाउन मध्ये लिहायचा, म्हणजे पुरुषवाचक सर्वनामामध्ये लिहायचा. मग तो तसाच येईल, इटचा इटच येईल. सो इट, आणि शेवटी आहे ऍड क्वेश्चन मार्क ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं, प्रश्नचिन्ह द्यायचं. तर हे झालं क्वेश्चन टॅग ऑफ द एंटायर स्टेटमेंट.
परंतु या ठिकाणी फक्त एक सुधारणा करायची आपल्याला. इज नॉट आहे ना, तर त्याचा कॉन्ट्रॅक्शन करायचा, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करायचा आणि तो आहे इजंट. ठीक आहे, एवढा ही फक्त सुधारणा करायची. सो कंप्लीट झालं हे. आणि हे सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे. आता हे जर निगेटिव्ह असेल तर कसं होईल? फॉर एक्झाम्पल, इट इज नॉट ट्रू. इट इज नॉट ट्रू असं सेंटेन्स आहे. आता हेच सेंटेन्स आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचं. तर सुरुवातीला काय करायचं? हे सेंटेन्स ऍज इट इज लिहायचं. इट इज नॉट ट्रू. मग नंतर काय करायचा? कॉमा द्यायचा. नंतर काय करायचं? ऑक्झिलरी वर्ब घ्यायचं. कोणतं आहे? इज आहे. त्यानंतर काय करायचं? जे पर्सनल प्रोनाउन आहे, सब्जेक्ट आहे, त्याचं पर्सनल प्रोनाउन घ्यायचं. कोणतं आहे प्रोनाउन? इट. मग त्याचं पर्सनल प्रोनाउन काय होतं? इट. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. आता या ठिकाणी नॉटचा यूज केलेला नाही. का नाही केला? कारण सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे. सेंटेन्स निगेटिव्ह आहे, नॉट इथं ऑलरेडी आलेला आहे, म्हणून इथं क्वेश्चन टॅग मध्ये नॉट घेतलेला नाही. हे झालं निगेटिव्हचा क्वेश्चन टॅग. आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. इट इज ट्रू. या ठिकाणी नॉट नाही ऍड केलेला आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतलेला. सो या पद्धतीने क्वेश्चन टॅग बनवायचे. लेट्स लर्न सम मोर सेंटेन्सेस. हाऊ कॅन वी मेक क्वेश्चन टॅग फ्रॉम दिस सेंटेन्स? रिमेंबर these rules. Some rules are here. क्वेश्चन टॅग विधानाला जोडून येतो. मीन्स क्वेश्चन टॅग इज ऑलवेज ऍड विथ द स्टेटमेंट, एंटायर स्टेटमेंट. विधानाला जोडून येतो. विधान अफर्मेटिव्ह असल्यास क्वेश्चन टॅग निगेटिव्ह येतो. If statement is affirmative, then question tag is negative. Example, it's wonderful. It's wonderful, isn't it? म्हणजे निगेटिव्ह झालेला आहे क्वेश्चन टॅग. नाउ फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात घ्या. क्वेश्चन टॅग मीन्स काय? तो खात्री करतो खरे खोटेपणाची. त्याच वाक्याला प्रश्न विचारतो त्याच्याच मदतीने. फॉर एक्झाम्पल, इट्स वंडरफुल म्हणजे ते खूप सुंदर आहे असं ज्या वेळेस आपण म्हणतो. इट्स वंडरफुल, इजंट इट आहे की नाही त्यालाच विचारतो. आहे. आपण म्हटलं ते खूप सुंदर नाही, तर त्या ठिकाणी कसं येईल? इज इट आहे की नाही? आहे ना, आहे ना असा क्वेश्चन. सो तो उत्तर देईल नाही. मीन्स त्याच्या खरे खोटेपणाची पडताळणी फक्त क्वेश्चन टॅग करतो. हे लक्षात घ्या. विधान निगेटिव्ह असल्यास क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह येतो. इट इजंट रॉंग. इट इजंट रॉंग. इज इट? क्वेश्चन हो ना, मग त्याचं उत्तर येईल नाही, रॉंग नाही. आलं लक्षात? सो क्वेश्चन त्या ठिकाणी विचारतो. फॉर एक्झाम्पल, सेंटेन्स मध्ये जो सब्जेक्ट आणि ऑक्सिलरी वर्ब आहे ते आय एम असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये आय एम साठी आरंट येईल आणि आय एम नॉट साठी एम आय चा वापर क्वेश्चन टॅग मध्ये होईल. फॉर एक्झाम्पल, आय एम राईट. क्वेश्चन टॅग कसा होईल? आय एम राईट, आरंट आर. सो आय एम साठी आरंट चा यूज या ठिकाणी केलेला आहे. बाकीचे रूल सारखेच आहेत. कॉमा देणे, क्वेश्चन मार्क देणे हे. त्यानंतर निगेटिव्ह असेल त्याच्यामध्ये मधील आय एम नॉट असेल, आय एम नॉट हॅपी, देन सेंटेन्स कसं होईल? आय एम नॉट हॅपी, एम आय? या प्रकारे. देन फिफ्थ रूल आहे लेट्सच्या बाबतीत. लेट्स मीन्स लेटस. या रचनेसाठी शाल बी चा वापर करतात. यामध्ये होकारार्थी नकारार्थी नियम नाही. मीन्स लेट्स जेव्हा येईल किंवा लेटेस्ट जेव्हा येईल तेव्हा होकारार्थी नकारार्थी नियम नाहीत. फक्त त्याऐवजी क्वेश्चन टॅग बनवताना आपण शाल बी चा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, लेट अस कॉल बिरबल. लेट्स कॉल बिरबल शाल बी. तर अशा प्रकारे त्याचा क्वेश्चन टॅग होईल. लेटेस्ट म्हणा किंवा लेट्स म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी शाल बी चा वापर होईल. अनदर रूल्स आर. नेक्स्ट रूल इज आज्ञार्थी वाक्याला विल यू हा क्वेश्चन टॅग जोडतात. मीन्स इन द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये विल यू हा क्वेश्चन टॅग जोडतात. मग विल यू का जोडायचा? तर आज्ञार्थी वाक्यामध्ये यू हा नेहमी अस्पष्ट असतो. तो असतोच त्याच्यामध्ये, फक्त दिसत नाही यू. अँड देन आज्ञार्थी वाक्याला ज्यावेळेस ऑर्डर म्हणजे त्या वाक्यात जेव्हा ऑर्डर दिली जाते तेव्हा ती क्रिया नंतर भविष्यकाळात होणारी असते. सो दॅट्स व्हाय विल यू ऍड करतात. Means in the imperative sentence we add will you for the question tag. Example is here, obey the elders. Obey the elders, will you?
फॉर एक्झाम्पल स्टँड अप विल यू यासारखे क्वेश्चन टॅग तयार होते. देन 7th नंबर रूल इज एव्हरीबडी एव्हरीवन कर्त्यासाठी क्वेश्चन टॅग मध्ये दे हा कर्ता वापरतात. Means everybody, if there is everybody subject, everyone subject, then in the question tag we add they as a subject for question tag. Means everybody and everyone subject साठी आपण they हा subject use करतो question tag मध्ये. For example, everyone clapped, didn't they? So they चा use केलाय. मग आता या ठिकाणी didn't का आला बरं? तर तुम्हाला माहिती आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये नॉट चा यूज केला, डीड कुठून आला तर क्लॅप्ड आहे, क्लॅप्ड. सो क्लॅप्ड हा काय आहे, सिंपल पास्ट टेन्स सेंटेन्स आहे आणि या पास्ट फॉर्म आल्यामुळे त्या ठिकाणी डीड आला. मग डीड आला आणि त्याला नॉट जोडला, त्याचा कॉन्ट्रॅक्शन काय झालं, डिडंट. सो या प्रकारे. सो फ्रेंड्स आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला नॉट जोडून त्याचं निगेटिव्ह करतात क्वेश्चन टॅग. मीन्स त्या ठिकाणी त्याचा आपण नॉट असा स्पष्ट यूज करण्याच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्शन फॉर्म वापरतो. अँड देन निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला नॉट जोडण्याची गरज नाही. क्वेश्चन टॅग का विचारतात, क्वेश्चन टॅग का करतात, कारण प्रश्न विचारायचा असतो, त्या सेंटेन्सच्या मदतीने प्रश्न विचारायचा असतो खरे खोटेपणाची पडताळणी करण्यासाठी. आणि वेगळं काही विचारलं जात नाही, त्या सेंटेन्सने जे सांगितले तेच फक्त विचारलं जातं. हो की नाही, हो. नाही का, नाही. हो का, हो, या पद्धतीने. So question tag is a very simple concept and also grammar chapter. So if you understand it, so friends, today we learn about question tag, its example, definition and also rules of how we make question tag from the sentence. If you like this video, then subscribe, like and share to my channel. Thank you. Best wishes. Keep watching. Keep studying.